आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय राष्ट्रीय पुरस्काराच्या कोर्टात मराठीचा किल्ला बुलंद पण पुढे काय। ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण चर्चा करत होतो, अमृता सुभाष म्हणाली, नागराज म्हणाला की एकूण प्रत्येकाला एक गोष्ट सांगायची असते। आता आपल्यासोबत गोव्याहून अविनाश अरुण आहेत। अविनाश अरुण आता गोव्यामधून आपल्याशी लवकरच बोलणार आहेत। त्यांनाही मला विचारायचं की खरं तर ही जी गोष्ट प्रत्येकाला सांगायची असते ती नक्की काय गोष्ट आहे। अविनाश अरुण यांना ही गोष्ट सांगावीशी का वाटली हे मला विचारायचं त्यांना। पण त्याच्या पूर्वी मला जायचं आहे रवी जाधवांकडे। रवी जाधव, मगापासून ही सगळी चर्चा सुरू आहे, हे सगळं बरोबर आहे, पण एकीकडे आपण असं म्हणतो आहोत की नवे दिग्दर्शक येत आहेत, नवे निर्माते येत आहेत, नवे लेखक येत आहेत, ते आपली गोष्ट मांडतायत। हे सगळं जरी खरं असलं तरी मुळामध्ये एखादा चित्रपट किंवा चित्रपट संस्कृती प्रगल्भ होण्यासाठी काय असायला पाहिजे, तर त्यासाठी काही पायाभूत बदल व्हावे लागतात। आपण असं बघतो की आपल्याकडे काही पक्ष हे मराठीच्या नावानं गळा काढतात, सरकारसुद्धा मराठीच्या अस्मितेच्या नावानं काहीतरी बोलत असतं, पण प्रत्यक्षात मात्र मराठी चित्रपट रुजावा, फुलावा यासाठी त्या संरचनात्मक स्तरावर काही घडतंय असं काही दिसत नाही। या सगळ्याच्या अनुषंगानं एक नवी चित्रपट संस्कृती निर्माण व्हावी याच्यासाठी काय करायला पाहिजे, काय करणं आवश्यक आहे, काय वाटतं? मला वाटतं एक चांगला प्रेक्षक तयार होणं खूप गरजेचं आहे। कारण मराठीमध्ये आपल्याला खूप चांगली परंपरा आहे उत्तम कथांची, उत्तम साहित्याची, पण ज्या पद्धतीचे सिनेमे 15 वर्षापूर्वी येत होते त्यामुळे एक प्रकारचा प्रेक्षक वर्ग तयार झाला, तो हळूहळू बदलणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे सिनेमागृहांची संख्या। आज लहान लहान गावांमध्ये अजूनही सिनेमागृह नाही आहेत। लोकांना खूप जास्त ट्रॅव्हल करून जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन सिनेमा पाहावा लागतो आणि त्यामुळे तो एक बदल अत्यंत गरजेचा आहे। मी असं बऱ्याच ठिकाणी ऐकलं होतं की प्रत्येक एसटी स्टँडवर एक सिनेमागृह होणार आहे वगैरे, पण ते मी खूप वर्षापासून ऐकतोय। मला वाटतं ते झालं पाहिजे, कारण जर शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नाचा मी जर सिनेमा केला तर तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे, त्यांनी तो पाहणं गरजेचं आहे। मग ते पाहणार कुठे, त्यासाठी आपल्याला काही सोय त्यांची केली पाहिजे, कारण मग तो सिनेमा ते पाहू शकतात। त्यामुळे ज्यांचा प्रश्न आहे त्यांच्यापर्यंत तो सिनेमा पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी काहीतरी काम होणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। आज ज्या मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत जिथे सिनेमा मेकिंग शिकवलं जातं, जिथे सहसा नॉर्मली ॲडमिशन मिळत नाही कारण खूप कमी जागा आहेत, त्यामुळे अशा वेगळ्या पद्धतीच्या इन्स्टिट्यूट, कारण महाराष्ट्रामध्ये सातत्याने आपण पाहतोय की राष्ट्रीय स्तरावरती मराठी सिनेमाचं नाव प्रचंड प्रमाणात घेतलं जात आहे। त्यामुळे मराठीमध्ये नवं टॅलेंट येऊ शकतं, खूप आहे। त्यामुळे जसं नागराज म्हणाला मगाशी की अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का, तर अशा पद्धतीचं शास्त्रोक्तपणे शिक्षण देणारे काही संस्था अवेलेबल होऊ शकतात का? कारण बाकी संस्था, बाकी क्लासेस एवढं पेव आले आहेत, एवढ्या ठिकाणी ते आपण पिकं आलेली पाहतो त्यांची, पण सिनेमा, मूलभूत सिनेमा कसा असावा, कसा बनावा, मला माहिती आहे की संबंध खात्यासारखे सर हे आज प्रत्येक गावागावात जाऊन प्रत्येक शहरात जाऊन वर्कशॉप घेऊन एक नवा प्रेक्षक, एक नवा दिग्दर्शक तयार करतात। त्यामुळे अशा खूप ज्येष्ठ माणसांना सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे, कारण एक येणारी पिढी ही माणसं तयार करू शकतात। खरं आहे। अविनाश अरुण आत्ता आपल्यासोबत आहेत। अविनाश अरुण, मगाशी मी असं तुम्हाला विचारत होतो की प्रत्येकाला आपली एक गोष्ट सांगायची असते असं नागराज मंजुळे म्हणाले, अमृता सुभाषही तेच सांगत होती। तुम्हाला कुठली गोष्ट सांगायची होती म्हणून तुम्ही किल्ला केलात? काय कुठली गोष्ट होती, का वाटलं की हा पिक्चर करावा? नाही म्हणजे मी मूळचा सोलापूरचा आणि सोलापूरमध्ये माझा जन्म झाला आणि त्याच्यानंतर वडिलांच्या बदलीमुळे मला काही वास्तव्य माझं कोकणात गेलं आणि त्यावेळी फारच टेंडर एज मध्ये माझं वास्तव्य होतं। साधारण मी 3 ते 6 या वयोगटात होतो त्यावेळी मी कोकणात वाढलो आणि ती कोकणाची व्हिज्युअल इमेजरी आणि तिथला अँबियन्स आणि त्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात त्याची इमेज फारच स्ट्रॉंग होती आणि मी जसं पुढे टीनेज मध्ये जायला लागलो तर त्या व्हिज्युअल्सचा खूप माझ्या मागे की लहान मुलगा ज्यावेळी एका वेगळ्या वातावरणात जातो, एका नवीन जागेत जातो जिथे कल्चर वेगळं आहे, जिथे लोक वेगळी आहेत, खानपान वेगळं आहे, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, तर तिथे एका लहान मुलाच्या मनावर काय परिणाम होतात त्या सगळ्या निसर्गाचे, लोकांचे, त्या कल्चरचे आणि त्याच्यातनं कसं एक व्यक्तिमत्व घडतं आणि कसं एक त्या लहान वयात मुलं आपल्या पुढच्या आयुष्यासाठी तयार होतात, तर असं एक कथानक माझ्या डोक्यात होतं आणि ते बऱ्याच वर्ष मी ज्यावेळी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होतो तेव्हापासून ते माझ्या डोक्यात होतं आणि ते करायचं होतं मला आणि फॉर्च्युनेटली फिल्म बनली, तर तोच किल्ल्याचा प्रवास होता ऍक्च्युली। अगदी अगदी अविनाश, तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन। सकाळ माध्यम समूह आणि सामच्या वतीनं तुमचं अभिनंदन। नागराज मंजुळे, आपण गोष्टींबद्दल बोलत होतो मगाशी, एक प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचा आहे की मुळामध्ये आत्ता चित्रपट बदलतो आहे, मराठी काय किंवा हिंदी काय, एकूण माध्यमाविषयीचा एक अवेअरनेस येतोय वगैरे असं बोललं जातं,
पण एक प्रश्न एका सामान्य माणसाला कुठल्याही असं पडू शकतो की मग आत्तापर्यंत जे सिनेमा होते ते सगळे वाईट होते का, ते सगळे टाकाऊ होते का? आत्तापर्यंत जे चित्रपट आले, मग ते हिंदी असतील किंवा मराठी असतील, त्याच्याबद्दल तुमचं नक्की मत काय आहे? हा, मी वाईट होते किंवा टाकाऊ होते असं नाही, पण मी फक्त खूप अधोरेखित करून म्हणेन की ते एका मर्यादित जाणीव विश्वातून आलेले चित्रपट होते आणि त्याच्यात जे रंग भरलेले आहेत ते काही वेगळ्या अनुभव विश्व घेऊन आलेल्या लोकांचेच आहेत. तुम्ही जे काही चांगले चित्रपट शोधून काढाल तर ते वेगळ्या जाणीवा घेऊन आलेले आहेत. नाही तर रिपिटेटिव्ह काम इतकं घडतं आपल्याकडं की म्हणजे त्याला काय म्हणू, त्याला सीमा नाही. म्हणजे मी तर खरं सगळ्या बॉलिवूडच्या फिल्म बघून, हिंदी फिल्म बघूनच वाढलोय आणि माझ्यावरती चित्रपटाचा संस्कार हा म्हणजे बॉलिवूडचा संस्कार आहे की चित्रपटातला हिरोइझम, चित्रपटातल्या चांगल्या गोष्टी आणि चित्रपट ही एक करमणूक, एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि एक त्याला काय म्हणता येईल की काहीतरी व्हायचं म्हटलं तर चित्रपटासारखा दुसरा आदर्श भाग नाही, एक नवीन एंटरटेनमेंट नाही. तर जुने पिक्चर किंवा आधीचे पिक्चर सगळे टाकाऊ होते असा त्याचा अर्थ होत नाही. पण मी फक्त म्हणेन की आजच्या ह्याच्यात अनेक पर्याय आहेत. पर्याय या अर्थानं आहेत की खूप मग एक मगते तरी असते ना, गावात एकच हॉटेल असेल तर तुम्हाला पर्याय नसतो की त्याच हॉटेलला जायचं, त्याने चांगलं करू वाईट करू तेच खायचं. पण आज अशी परिस्थिती आहे की तुम्ही अनेक पर्याय आहेत आणि तुम्ही त्यातला बेस्ट पर्याय निवडू शकता. आपण म्हणतो की पिक्चर चालत नाहीत किंवा त्यांना थिएटर मिळत नाहीत, पण चांगल्या पिक्चरला थिएटर मिळतातच आणि तो किती वेगळा विषय असेल. मागच्या वर्षीचे सगळे चित्रपट काढले तुम्ही, रेगे असेल, टाइमपास, फॅन्ड्री किंवा आता एलिझाबेथ एकादशी असेल, हे सगळे इतक्या वेगवेगळे विषय होते, वेगळे लोक ते घेऊन आले होते. ते कमर्शियल म्हणजे सक्सेसचे गणित असं काहीतरी मांडून नव्हते आलेले, पण ते चित्रपट हिट झाले. पण याच्या आधी जे काही हिट आणि तुम्ही म्हणाल तर त्याचे काहीतरी एक गणित असावं, कदाचित तो काळ सगळा. पण मी असं नाही म्हणणार की ते टाकाऊ चित्रपट होते. खूप सुंदर चित्रपट आपल्याकडे झालेले आहेत. म्हणजे मला पिंजरापासूनच्या गोष्टी आठवतात की खूप खूप उत्तम. आजही मला खूप जुने पिक्चर आवडतात. फक्त आज मी एवढं म्हणेन की मागच्यापेक्षा आज जगणं अधिक वैविध्यपूर्ण चित्रपटातून दिसतं. खूप वेगवेगळ्या गोष्टी चित्रपटातून येत आहेत, वेगवेगळे लोक यात अभिव्यक्त होऊ शकतात. त्याच्यामुळे आजचा चित्रपट हा वैविध्यपूर्ण आहे, नवा आहे आणि ते वैविध्यपूर्ण असल्यामुळे याच्यात खूप शक्यतांनी भरलेला तो चित्रपट आहे. खरं, कुठल्याही श्रीमंतीचं मुळामध्ये लक्षण हेच असतं की तुमच्याकडे पर्याय उपलब्ध असतात. जर आपण असं म्हणतो आहोत की आता चित्रपट श्रीमंत होतो, याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे पर्याय आहेत, आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. आत्ता आपल्यासोबत वीरा आहेत, वीरा साथीदार. वीरा साथीदार, एक मगाशी आपण चर्चा करत होतो की प्रत्येकाला आपली गोष्ट सांगायची आहे. एक मला सांगा, हा सगळा चित्रपट करताना, कारण तुमचं मुळामध्ये सगळं आयुष्य हे संघटनेमध्ये गेलेलं आहे, चळवळीमध्ये गेलेलं आहे. चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला चित्रपट हे चळवळीचं किंवा आंदोलनाचं माध्यम आहे असं वाटलं का? कसं बघितलं तुम्ही चित्रपटाकडं? खरं पाहिलं तर कसं आहे ना की त्या चित्रपटामध्ये जे काही पात्र आहेत, ही सगळी पात्र या समाजामध्ये आहेत, ऑलरेडी समाजामध्ये आहेत. आणि नारायण कांबळे असो किंवा शर्मिला पवार असो किंवा विनय वोरा म्हणून जे वकील आहेत नारायण कांबळेंचे, किंवा गीतांजली कुलकर्णींनी ज्यांचा हे रोल केलेला आहे सरकारी वकिलाचा, ही सगळी माणसं आपल्या समाजामध्ये उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. आणि ही सगळी लोक या समाजामध्ये असताना की या लोकांच्या व्यवहारातून या समाजाचं एक लोकशाही करण्याची जी आपण गोष्ट मगाशी करत होतो माध्यमांच्या, इथे मी बघतोय ते समाजाच्या लोकशाही करण्याची गोष्ट, ही सगळी लोकशाही करण्याची प्रक्रिया या माध्यमातून, नारायण कांबळे माध्यमातून, या सिनेमाच्या माध्यमातून, या कलेच्या माध्यमातून झाली पाहिजे. आणि आपला समाज त्या दिशेनं काम करायला किंवा विचार करायला, व्यवहार करायला प्रवृत्त झाला पाहिजे. ही असं सगळं मला ते सतत वाटत राहायचं. कारण नारायण कांबळे सारखं जे कॅरेक्टर आहे त्याचा सगळा प्रवास, त्याची सगळी धडपड जी आहे, सगळी पूर्ण सिनेमाभरची जी धडपड आहे ती सगळी याच कॉजसाठी होती. आणि जेव्हा नारायण कांबळेंचा मी ती भूमिका करत होतो तेव्हा मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून, या समाजाचा एक घटक म्हणून, आणि ज्या विचारांना मी आत्मसात केलेलं आहे, सामाजिक आणि राजकीय विचारांना, त्या विचारांची परिपूर्ती याच माध्यमातून होऊ शकतं. आणि ते विचार हेच मुक्तीचे विचार आहेत, हे सिद्ध होऊ शकतं असं मला सतत ते कुठेतरी जाणवत राहायचं. बरोबर, मुक्तीचा आणि लोकशाहीकरणाचा हा मुद्दा